जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी. तर 1 या ठिकाणी ऐश्वर्या जाधव या आहेत, उमेदवार आहेत आणि त्या निवडणूक लढत आहेत. बोल बिनधास्त महानगरपालिका इचलकरंजी 2026 या निवडणुकीच्या महाचर्चा तर होणारच. तर ह्या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ऐश्वर्या जाधव. तर सर्वात प्रथम ताई नमस्ते, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या मतदारांना तुम्ही तुमची ओळख सांगा आणि तुमचं एज्युकेशन. मी ऐश्वर्या अनिल जाधव, इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधून मी अपक्ष म्हणून उभी आहे. मी बीटेक कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेतले असून मला महिलांना आणि युवकांसाठी त्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे थेट प्रश्न सोडवण्यासाठी आज मी ते प्रत्यक्ष उभी आहे. आणि तर ते तुम्ही जी निवडणूक लढत आहात या निवडणुकीसाठी तुम्ही आपल्या प्रभागाचा कितपत अभ्यास किंवा आढावा कधी काही घेतलेला आहे का? हो, आता नक्कीच मी आता माझ्या भागाभागामध्ये फिरून आलेले आहे. मला प्रत्येकाकडून समस्या समजल्या आहेत की माझ्या भागामध्ये कशाची सुधारणा करायची आहे आणि त्या मी जवळून पाहिल्या सुद्धा आहेत. त्यामुळे मला माझ्या भागातील सगळ्या समस्या मला माहीत आहेत आणि त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर ते विकास कामही होतच राहतील आणि अनेक सुविधा या भागात येतच राहतील. तर मला सांगायचं, शासनाकडून आपल्यासाठी निधी येतो, तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तो आपल्या जनतेला समजला पाहिजे किंवा नाही समजला पाहिजे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिली तर गोष्ट अशी की आपल्या भागामध्ये जे काही योजना येतील सरकारच्या, जो काय निधी आपल्या भागासाठी मिळतोय, तुम्ही प्रत्येक घरामध्ये सगळ्यांना सांगेन की योजना कोणत्या आल्या आहेत, आपल्या भागामध्ये कशासाठी किती निधी उपलब्ध झाला आहे हे मी सगळ्यांना माहिती करून देईन. तुम्ही ज्या वेळेला निवडून याल त्यावेळेला महिलांच्या समस्या ज्या आहेत त्याच्यावर तुम्ही तोडगा कशा पद्धतीने काढणार आहात? निवडून आल्यानंतर माझ्या पहिल्या 3 प्रायोरिटी असतील. त्यामध्ये महिलांसाठी मी सुरक्षितता आणि युवांसाठी रोजगार उपलब्ध करून देईन, त्यांना नवीन संधी निर्माण करून देईन आणि स्वच्छता, पाणी, रस्ते याची पण समस्या मी दूर करेन आणि पारदर्शक आणि डिजिटल कारभार चालू करेन. तर या निवडणुकीसाठी ताई तुम्हाला नेमका पाठिंबा कोणाचा आहे? सर्वप्रथम तर मला माझ्या वडिलांकडून पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड आहे आणि मी त्यांना बघितलं आहे समाजकार्य करताना, त्यांच्या अडचणी सोडवताना मी त्यांना प्रत्यक्षात बघितलं आहे. मी स्वतः ते जाऊन तिथे मी पोहोचले आहे नागरिकांपर्यंत. आहेत अनिल जाधव सर, जे की सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या जाधव या निवडणुकीमध्ये उतरत आहेत. तर त्यांना काय वाटतं ह्याबद्दल जाणून घेऊया. दादा नमस्ते. तर तुमची मुलगी ऐश्वर्या ही एज्युकेटेड आहेच, पण त्या ह्या निवडणुकीत उतरण्याचं कारण काय? असं आहे, एवढं वर्ष काम केलं, समाजाची इच्छा आहे की नवीन चेहऱ्यांना संधी द्यावं, जास्त शिकलेली आहे, हीच काय तर पुढे भविष्यात करू शकते, यासाठी मी तिला संधी देत आहे. आत्ताच्या मुलींमध्ये पाहिलं की बाबा एज्युकेशन करणं, जॉब करणं आणि लग्न करून सासरी जाणं ह्या असं ध्येय असतं. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय की घराणेशाहीनुसार किंवा राजकीय वसा लागलेल्याच मुली शक्यतो राजकारणात उतरतात. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, सर्वसामान्य घरातली मुलगी समाजसेवा करते ह्याचा मला खूप आनंद आहे. असंच प्रत्येक घराघरातली मुली राजकारणात उतरायला हवे. राजकारण हा मोठ्या घरातल्याच लोकांचं नाही, गोरगरीब घरातला सुद्धा म्हणजे सामान्य जनतेतून राजकारणात उतरला पाहिजे. धन्यवाद दादा. तर या निवडणुकीच्या काळात आपल्या जनतेसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आता मी नागरिकांना, माझ्या भागातील लोकांना मी फक्त एकच सांगू इच्छिते, तुमचा प्रश्न तो माझा प्रश्न असेल आणि तुमचं काम ही माझी जबाबदारी असेल. मी तुमच्याकडे फक्त एक संधी मागते, नवीन चेहऱ्यासाठी तुम्ही नक्की साथ द्या. जर आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर आपल्या भागाचा, आपल्या पूर्ण विकासाचा आपण चेहरा नक्कीच आपण बदलू शकतो. या होत्या आपल्यासोबत ऐश्वर्या जाधव ताई. नक्कीच ह्या एक संधी मागतायत आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी त्या दिवस रात्र झटायला तयार आहेत. एक नवीन चेहरा असेल, नवीन उमेद असेल आणि नव्या पद्धतीनं तुम्हाला ह्या भागाचा कायापालट होताना दिसेल. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व सदैव अपडेट राहा. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.